प्रेक्षक हो, विधानसभा निवडणुका लागल्यात. आज आपल्या स्टुडिओमध्ये माजी राज्यमंत्री कवठेमहांकाळचे नेते माननीय अजितराव घोरपडे सरकार उपस्थित आहेत. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा आणि त्या संदर्भात जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि सरकारांची भूमिका या संदर्भात आपण त्यांना त्याच प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी इथं बोलवलं आहे. मी सरकारांचं सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीनं स्वागत करतो. सरकार नमस्कार. सरकारांसाठी पहिला प्रश्न असा आहे की आपण 2 वेळा अपक्ष म्हणून शेतकरी विकास आघाडीकडून निवडणूक लढवली. 95 आणि साधारण 1999 दोन्ही वेळा अपक्ष म्हणून तुम्ही आमदार झालात. कवठेमहांकाळ पंचायत समितीचे सभापती ते तालुक्याचे आमदार आणि नंतर राज्यमंत्री, हा प्रवास कसा होता याबद्दल काय सांगाल? हा प्रवास निरनिराळ्या गोष्टींमुळं नवीन माहिती देणारा ठरला. प्रत्यक्षात लोकशाही म्हणजे काय, त्याच्यातून कोणते अधिकार सामान्य जनतेला मिळतात किंवा लोकप्रतिनिधींना मिळतात याची सर्व माहिती या काळात मला झाली. निरनिराळे अनुभव आले. लोकांच्या अपेक्षा, प्रत्यक्षात त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, त्यानंतर लोकशाहीमध्ये आपण कशा पद्धतीने त्या लोकांच्या मागणीची पूर्तता केली पाहिजे याबाबतचे मार्ग, हे सगळे त्या काळात मला समजले. आणि त्या काळात मी पूर्णपणे अपक्ष म्हणूनच काम केलं. मुळात पंचायत समितीची जी निवडणूक पहिली झाली माझ्या काळातली, तीच मुळात सर्व पंचायत समिती सगळ्या सीट्स अपक्षच निवडून आणल्या होत्या. आणि तो सुद्धा अनुभव अतिशय चांगला आला. प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाण्याची संधी मिळाली आणि लोकांची मनस्थिती काय असते आणि कशा पद्धतीने त्याची पूर्तता केली पाहिजे याचा चांगला अनुभव त्या काळात आला. त्याचा उपयोग मला आजपर्यंत होतो आहे. तर अशा पद्धतीने तो अनुभव घेत घेत आजपर्यंत आलो. काही वाईटही अनुभव आले, काही साधू लोकांच्यामुळं राजकारण घाण झालं आहे. हा सगळ्यात मोठा अनुभव या काळातच आला. एखाद्या प्रामाणिक राजकारणी माणसाला किंवा व्यक्तिमत्वाला कशा पद्धतीने स्वार्थासाठी त्रास दिला जातो हा एक वाईट परंतु मोठा अनुभव आला. त्यामुळं कुणापासून किती अंतरावर राहायचं, कुणाला राजकारणात जवळीक करायची आणि कोणाची नाही करायची, या सगळ्या गोष्टीची निश्चित भूमिका किंवा निश्चित मतं माझी तर व्यक्तिगत तयार झाली. त्या पद्धतीने आम्ही वागतो आणि तो फार मोठा अनुभव आयुष्यातच उपयोगी पडेल अशा पद्धतीचा घेण्यात आला. नंतरच्या काळात तुम्ही राज्यमंत्री म्हणूनही काम केलं. हो. विशेषतः म्हैसाळ प्रकल्प आणि त्या संदर्भात तुम्हाला तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी तुमचं काम आहे. हे सगळं करत असताना काय वाटत होतं? हे सगळं करत असताना 2 प्रकारच्या समस्यांचा जवळून अभ्यास करता आला किंवा माहिती घेता आली. एक तर जनतेच्या अपेक्षा आणि दुसरं त्या अपेक्षांची पूर्तता करताना शासनातून येणारे अडथळे. शासनात सगळ्याच गोष्टी काही सोप्या नसतात. शासनातले अडथळे एखाद्या राजकीय माणसाच्या काळात कर्तबगारीमध्ये येतात आणि त्यामुळे त्याच्या भावना दडपल्या जातात. त्यामुळं लोकांची अपेक्षा होती लवकरात लवकर द्या, पाणी लवकरात लवकर द्या. 1 वर्षसुद्धा आमच्यासाठी फार मोठं आहे, तेवढ्यातसुद्धा आमचा प्रपंच धोक्यात येणार आहे आणि ती वस्तुस्थिती होती. परंतु शासनात एखाद्या प्रकल्पाची प्रथम मंजुरी प्रकल्प अहवालाला, त्याच्यानंतर बजेट तरतूद, त्याच्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्टला मंजुरी आणि मग टेंडर आणि मग कामाची पूर्तता, ही जी प्रोसिजर आहे ही जनतेला माहीत नसते आणि शासकीय अधिकारी यात काही कमी करू शकत नाहीत. त्यामुळं त्या काळात जनतेला काय उत्तर द्यायचं आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्याकडून किंवा अधिकाऱ्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं ही मोठी तारेवरची कसरत असते. काही वेळा तर असं झालं की अर्थ खातं काही केलं ऐकायला तयार नाही. तुम्हाला आता मुद्दाम मी सांगतो काही गोष्टी. जमिनीला चढ उतार असतो, त्या चढ उताराच्या जमिनीच्या शेतीला सुद्धा पाणी द्यावं लागतं. बरोबर. आणि लोकांच्या अपेक्षा त्या बाबतीत तीव्र असतात.
मला फायनान्स डिपार्टमेंटने एकदा असं अडवलं, तुम्ही एकाच गावात 2-2 कॅनॉल न्यायचं म्हणताय, हां. हे कसं योग्य आहे आणि हा पैशाचा अपव्यय नाही का? मी बऱ्याच प्रकाराने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण वस्तुस्थिती त्यांच्या लवकर काय लक्षात येणार. मग त्यांना उपाय काढला. मी त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. हो. मी उपाय काढला. फायनान्स डिपार्टमेंटच्या सेक्रेटरी होत्या, त्यांना एक विनंती केली. मॅडम म्हणलं, आपण नुसतं वाद घालत बसतो तो वेळ जाईल. हं. मी लोकप्रतिनिधी म्हणून मलाही माझं म्हणणं सोडता येत नाही आहे, कारण ते जनतेचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला कदाचित काही बंधनं असतील कायद्याची, बरोबर. तर उगीच वाद घालत बसण्यापेक्षा असं करा, एक ट्रिप काढा आणि माझ्या मतदारसंघात मी तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारच्या जमिनीचं आणि लोकांच्या मागणीचं दर्शन घडवतो. हं. आणि मग तुम्हाला काय त्यातनं बोध होतो आहे तो पहा, परत मला विचारा, आपण त्यातून मार्ग काढूया. त्यांना इथं आणलं आणि लोकांच्यात बसवलं. हं. जमिनीचा चढ उतार प्रत्यक्षात दाखवला जमिनीवर उभं राहून, आणि पाणी कुठं पाहिजे हे लोकांच्याकडून त्यांच्याकडे मागणी दिली गेली परत. बरं. आणि मग त्यांना ते कळलं बरं. की हे म्हणताय ते खरं आहे. बरोबर. आता म्हणलं दुसरा एक प्रश्न, हे सगळं करून तुमचं असं काही मत झालेलं आहे की हा पैशाचा बराच अपव्यय झाला. हं. मग आता मी तुम्हाला असं विचारतो, तुमच्या समोर लोक शेतकरी आहेत, त्यांना विचारा की पाणी आल्यापासून काय काय घडलं. शेतकऱ्यांनी अगदी परखड मुलाखत दिली आणि सांगितलं की हे पाणी आल्यामुळंच आम्ही आमच्या स्वतःच्या जमिनीत काम करू लागलो, किंबहुना काही नोकऱ्या निर्माण झाल्या. आणि शासनाचा सुद्धा एक प्रश्न सुटला बेरोजगारीचा. चांगल्या पद्धतीने शेती व्हायला लागली, काही लोकांनी चांगले पैसे मिळवले, त्याच्यातून त्यांची घरदार उभी राहिली, मार्केटवर परिणाम झाला, मार्केट मोठं झालं. या सगळ्या गोष्टी या पाण्यामुळं झाल्या हे त्या शेतकऱ्यांनी सेक्रेटरीनं सांगितलं. सेक्रेटरी परत मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटल्या आणि साहेब, एक चूक झाली आहे, आपल्याला या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मागणीसाठी जादा निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. विलासराव देशमुखच होते, त्यामुळं त्यांची उत्तर देण्याची पद्धत वगैरे तुम्हाला माहिती होती. हां. त्यामुळे ते म्हणले, हा बदल तुमच्यात कसं काय झाला? बरोबर. आता कालपर्यंत भांडत होता माझ्यासमोर की पैसे फार चाललेत आहे, थोडासा गैरवापर पैशाचा व्हायला लागला आहे. मग गैरवापर तेवढा थांबवा, परंतु लोकांची मागणी आहे त्या ठिकाणी बागायत झालेलं बघितलं का तुम्ही? मोकळी बॅरन लँड पडली होती, त्याचं रूपांतर झालेलं बघितलं का? तर होय बघितलं. मग ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. बऱ्याच गोष्टींना प्रॅक्टिकली समजून घेऊन मान्यता दिली. लोकप्रतिनिधी असं का सांगतायत, लोकांची मागणी काय आहे याचा अभ्यास करून त्यांनी मान्यता दिली आणि त्यामुळे पुढचा प्रवास सुलभ झाला. असे काही अनुभव आम्हाला येतात. त्यातनं मार्ग कसा काढायचा हे फार मोठं कौशल्याचं काम आहे आणि त्याच्यातून जर मार्ग काढला तर जनतेच्या आनंदाला काय पारावर राहत नाही. खरं आहे. तुम्ही काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणूक लढवलीत आणि 2009ला लोकसभेला तुम्ही उभे राहिलात. तेव्हा तुम्ही अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती, अपक्ष अर्ज भरला होतात. समोर काँग्रेसचे प्रतीक पाटील होते. तेव्हा भाजपनं त्यांचा उमेदवारी मागं घेतला होता आणि सर्वपक्षीय पाठिंबा तुम्हाला मिळाला होता. या निवडणुकीमध्ये तुम्हाला निसटता पराभव स्वीकारावा लागला. या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता आणि तुम्हाला त्यानंतर या अपयशानंतर काय वाटलं, काय भावना होती? हा पराभव झाला, अगदी हा निसटता पराभव झाला. त्याला समाजातल्या काही मतदानाच्या ठेकेदारांच्यामुळे तो पराभव झाला होता. आपली लोकशाही अजून पंजाखालनं सुटलेली नाही याची जाणीव मला त्यावेळेला निश्चितपणे झाली. काही मताचे गठ्ठे दाबून ठेवण्याचा प्रयत्न काही दलालांच्या मार्फत झाला. आजही माझं ठाम भूमिका आहे की सर्व पक्षांनी आधी पहिल्यांदा मताचे ठेकेदार जे आहेत ते नष्ट केले पाहिजेत. आज शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही अशी ओरड आहे. कशामुळे मिळत नाही? ठेकेदारांच्यामुळं किंवा व्यापाऱ्यांच्यामुळं. तोच प्रकार राजकारणात आहे. योग्य पद्धतीने मतदान होत नाही. माझी स्वतःची तर निश्चितच भूमिका आहे की योग्य मतदान होत नाही आहे. मग का नाही होतं आहे? तर काही मतदारांना ठेकेदाराने दाबून ठेवलं आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे.
हे मोकळं करणं इथनं पुढच्या काळात फार मोठं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला तेच झालं. त्याच्यामुळं थोड्या मताने माझा पराभव झाला. माझ्या दृष्टीने सर्व पक्षांनी पाठिंबा दिला ही फार मोठी गोष्ट झाली. आणि त्यातूनही तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे देशव्यापी असणाऱ्या पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला. म्हणजे कुठेतरी गल्लीबोळातल्या पक्षांनी नव्हता दिला, मोठ्या मोठ्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. आणि मला आठवतं आहे चांगलं की तो पाठिंबा देण्याच्या आधी फार मोठी चर्चा आणि विचारविनिमय झालं होतं. त्यामुळं झाली ती गोष्ट त्या दृष्टीने चांगली झाली, परंतु थोडं कमी पडलं आणि पराभव झाला. पुढे 2009च्या निवडणुकीनंतर 2009लाच विधानसभा निवडणुका लागल्या. हो. आणि मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये तासगाव कवठेमंकाळ हा एकत्र मतदारसंघ झाला आणि आर पाटील आपल्या मतदारसंघामध्ये आले. यावेळेला विधानसभेला आर पाटील उभारणार होते, समोर तुम्ही होतात. या निवडणुकीमध्ये तुम्ही अर्ज दाखल केलात, पण नंतर तुम्ही माघार घेतलीत. कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये तुम्ही जेव्हा आधी प्रतिनिधित्व करत होतात तेव्हा मिरज पूर्व भाग आपल्या मतदारसंघामध्ये येत होता. हां. तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही माघार घेतलीत तेव्हा तुम्हाला असं वाटलं का की तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघ जेव्हा एकत्र झाला आहे आणि मिरज पूर्व भाग हा तुमचा हक्काचा मतदार होता, तो कुठंतरी लांब गेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला विजयाची खात्री वाटली नाही म्हणून तुम्ही माघार घेतलीत का अन्य कोणतं कारण होतं? नाही, एक तर पहिली गोष्ट म्हणजे माझा अगदी जवळीकीचा मतदारसंघ जो होता, भाग जो होता, तो मतदारसंघातून काढून टाकला. बरोबर. मला एक सांगा की आजपर्यंत आपण राजकारणामध्ये पुढाऱ्यांना दोष देतो, नेत्यांना दोष देतो, काही वेळेला अधिकाऱ्यांना दोष देतो. जनतेला कुणीच बोलायचं नाही का हो? चाललंय ते सगळं ऑलवेल चाललंय. कुणीच काही सूचनासुद्धा करायची नाही. ते म्हणतील ती पूर्व दिशा. मग साहेब नवीन कार्यकर्ते नाही तयार होणार आणि जुने सुद्धा नाही टिकणार. काहीतरी पथ्य जनतेने सुद्धा पाळलं पाहिजे. त्या निवडणुकीत तोच त्रास मला झाला. तुम्हाला कल्पना आहेच राजकारणात पैशाचा वापर कशा पद्धतीने व्हायला लागला आहे आणि त्याच्यामुळं काय काय परिणाम व्हायला लागलेत. राजकारणाची दिशा बदलायला लागली पैशामुळं. स्पष्ट आरोप आहे माझा हा की आज जनतेने हे साधन निवडल्यामुळं आणि ते वापरल्यामुळं लोकशाही फार मोठ्या प्रमाणावर धोक्यात आली. पैसे असणाऱ्या परंतु प्रवृत्ती चांगली नसणाऱ्या लोकांना सुद्धा निवडून देण्याची प्रवृत्ती समाजात आली आणि ह्याच खऱ्या अर्थाने दोष आहे. बरोबर आहे, पण ही राजकारण्यांनी सवय लावली आहे असं वाटत नाही? राजकारणी काही सवय लावतील असतील. एक मी बोलतोय म्हणजे स्वच्छ सगळं राजकारण असं नाही आहे. राजकारण्यांनी आपण असं धरूया की राजकारण्यांनी सवय लावली आणि ही चुकीची बाजू आहे. लावून घेणाऱ्याने कसली सवय लावून घ्यायची आपल्या शरीराला, याचं कर्तव्य कोणाचंच नाही. आता तुम्ही जनतेसाठी काय काय करणार? बरोबर. म्हणजे सवय सुद्धा राजकारण्यांनी लावायची. बरोबर. संडास बांधून दिले, घरं बांधून दिली, गटारं बांधून दिली, शाळा बांधून दिल्या. आता सवयी सुद्धा शासनानेच लावायच्या. इथपर्यंत जर ही अपेक्षा गेली तर मग साहेब अवघड आहे. 2009च्या या निवडणुकीनंतर तुम्ही माघार घेतलीत. पुन्हा 2014ला विधानसभेची संधी आली, पण त्यापूर्वी लोकसभा लागली होती आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला जुना 2009चा लोकसभेचा अनुभव होता आणि तेव्हा भारतीय जनता पार्टीकडून 2014ची लोकसभा निवडण्यासंदर्भात तुम्हाला विचारलं होतं आणि तेव्हा तुम्ही ही निवडणूक लढण्यासाठी नकार दिलात. ती ऑफर तुम्ही नाकारलीत. ती ऑफर का नाकारलीत? संधी होती. आत्ता जाऊन असं वाटतं की तेव्हा ती संधी घ्यायला पाहिजे होती? नाही साहेब, त्यावेळी जे निर्णय घेतला तो त्यावेळच्या माझ्या मनस्थितीप्रमाणे बरोबर घेतला. त्याचं कारण असं, मी राजकारणात काही वेळेला असफल झालो किंवा काही वेळेला माघार घेतली ती याच कारणासाठी की या निवडणुकीला लागणारा अतिरिक्त पैसा आपल्याकडं नाही आहे आणि आपलं कुटुंब फार मोठ्या धोक्यात घालणं हे मला काय मान्य नाही. कारण करणारा मी एकटा आणि भोगणारे जर घरातले सगळे असतील चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला मी आता वेळ आज एवढा नाही आहे, परंतु पाहिजे तर माहिती देईन नाववार की या निवडणुकीच्या नादाला लागून भल्या भल्या मोठ्या मोठ्या घराण्यांची वाताहत झाली. निवडणुकीत काही लोक प्रतिष्ठेसाठी राहत आहेत. प्रतिष्ठेसाठी निवडणूक करणाऱ्या लोकांची पुढचं भविष्य अंधारात गेलं. बरोबर. म्हणजे केवळ तो प्रतिष्ठेच्या मागं लागला आहे याचा अभ्यास करून
जनतेने त्याला त्रास द्यायचा आणि ओरबाडून काढायचं, ही पद्धत लोकशाहीत बरोबर आहे का? कोण उत्तर देणार? खरं 140 कोटीमधला कोण उत्तर देणार आहे? हे साहेब, हा विषय या देशातला आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कित्येक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकेन की मदन पाटलांनी एक निवडणूक लढवली होती. काही कुठलीही चूक मदन पाटलांच्याकडनं झाली नव्हती, परंतु त्यांना इतका त्रास दिला गेला की त्याच्यानंतर थोड्या दिवसात माझी आणि त्यांची एकदा भेट झाली. इथनं पुढे निवडणुका अवघड आहेत हे त्यांनी कबूल केलं. मग आत्ता किती लोकांना तुमच्या पुढे आणून कबूल करायला की निवडणुका अवघड आहेत? मग हे काय आहे साहेब चित्र? कशात चित्र आहे? बरोबर ही चूकसुद्धा लोकप्रतिनिधींचीच. बरोबर ही कुणीतरी मान्य केली पाहिजे का नाही? चूक बरोबर. नाही होत मान्य. 2014लाच पुन्हा तुम्ही विधानसभेसाठीच भाजपमध्ये जाऊन उमेदवारी घेतली. हो, त्यानंतर त्या निवडणुकीमध्ये आर पाटलांच्या विरोधात तुमचा सामना झाला, तिथं अपयश आलं. 2019ला सुमनताई यांच्याबरोबर तुम्ही लढलात. शिवसेनेच्या उमेदवारीवरती तुम्ही तिथं निवडणूक लढवलेली. 2019लाही अपयश मिळालं. नंतरच्या काळात 2019 नंतर संजय काकांबद्दल तुमच्या मनामध्ये थोडीफार नाराजी तयार झाली आणि मग तुम्ही आबा गटाशी जुळवून घ्यायला चालू केलं. जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी, जिल्हा बँक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण एकत्र लढलात. 2024च्या निवडणुकीमध्ये संजय काकांच्या विरोधात तुम्ही उभे राहिलात, विशाल पाटलांना मदत केलीत. आता संजय काका परत मैदानात येत आहेत विधानसभेला. हो, जी भूमिका तुमची लोकसभेला विरोधातली होती काकांच्या बाबतीत, आता तुम्ही त्यांच्यासोबत आहात. हो. आता तुम्ही रोहित पाटील यांना विरोध करताय, तर याच्याबद्दल तुम्ही आपल्या मतदारांना काय सांगाल किंवा निष्ठावान कार्यकर्त्यांना तुमचा काय संदेश असेल? मतदारांना मी याचं विश्लेषण असं करून सांगेन की ज्या अपेक्षा माझ्याकडून तुम्ही करता त्या अपेक्षा पूर्ण करताना जे जे अडथळे येतात किंबहुना त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विरोध केला जातो, त्या गोष्टी बाजूला सारून तुमची अपेक्षा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि तेच मी नेमकं केलं. आता कोणाच्याही गुणदोषावर अशा ठिकाणी टीका करणं हे काय मलाही नाही आवडणार. त्यामुळं एवढंच मी सांगेन की त्यावेळेला जे काही घडलं ते काही दलालांच्यामुळेच घडलं आणि आता जी भूमिका घेतो आहे ती भूमिका आमच्या मतदारसंघात काही विकृत गोष्टी होत आहेत म्हणूनच घेतो आहे. आमचा महांकाली कारखाना बंद पडला. महांकाली कारखाना बंद पडत असताना महत्त्वाचं कारण म्हणजे तो मल्टीस्टेट केला आणि माझा स्पष्ट आरोप आहे मल्टीस्टेट केला म्हणून तो कारखाना बंद पडला. बरं. आता ह्याचे बारकावे फार मोठे आहेत, त्याला विश्लेषण द्यायला गेलं तर 2 तास पुरायचे नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं मल्टीस्टेट करण्यात ज्यांनी हातभार लावला त्यांच्याबद्दलची माझी भूमिका तीव्र झाली. संजय काका राष्ट्रवादीच्या चिन्हावर, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर ही निवडणूक लढत आहेत. हो, तुम्ही त्यांना पाठिंबा दिलाय, त्यांच्या प्रचारामध्येही तुम्ही आता सक्रिय असणार आता आहे. हे थोडंसं सुधारणा. मी डायरेक्ट संजय काकांना नाही पाठिंबा दिला. राष्ट्रवादीला अजित पवारांच्या बोलवण्याप्रमाणे चर्चा होऊन मग राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका आहेत. बरोबर. माझा प्रश्नच तसा आहे, महायुतीकडून या संदर्भात म्हणजे विशेषतः अजित पवारांनी तुम्हाला बोलवून घेतलं, चर्चा झाली, त्यानंतर तुम्ही संजय काकांना पाठिंबा दिलात, तर तालुक्याच्या आणि संघटनेच्या अस्तित्वाच्या बाबतीत अजितदादांकडून कोणती आश्वासनं दिली गेलीत? नाही, संघटनेच्या बाबतीत काही आश्वासनं नाही दिली गेलेली, कारण तशी कोणी देऊनसुद्धा पूर्तता होत नाही. बरं. संघटना ही एखाद्या समूहाचं निर्माण केलेलं एक रोपटं असते. खरं आहे. त्यामुळं त्याच्या भावना फक्त त्या संघटनेच्याच असतात. त्यामुळं त्याच्यात काही दुसरा कोणीतरी येऊन काहीतरी करतो म्हणाल तर ते होत नाही. मग राहिला प्रश्न तालुक्याच्या दृष्टीने, तर तालुक्याच्या दृष्टीने अपेक्षा दिल्या म्हणजे काय आहे की इथनं पुढं ज्या सहकारी संस्था समाजाच्या, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने उभा राहिल्यात त्या संस्था सांभाळताना, टिकवताना, वाढवताना कुठलाही अडथळा झाला नाही पाहिजे. ही एक सगळ्यात महत्त्वाची मागणी माझी होती आणि ती त्यांनी मान्य केली. त्या सगळ्या संस्था आमच्या, साहेब मी आयुष्यात जेवढ्या संस्था काढल्या क्लास 1मध्ये चालल्यात त्या संस्था, एकही कुठं डाग लागलेला नाही. आणि मग दुसऱ्या कुणीतरी त्या संस्था बाद करण्याचा प्रयत्न जर केला तर माणसाला वाईट वाटणार. तर त्याचा उल्लेख मी पहिल्यांदा केला
तर त्याने ते मान्य आहे, माझ्या हातनं काय हे घडणार नाही, मी काय या संस्था त्रास देण्याच्या दृष्टीने काही पावलं उचलणार नाही. अजितदादांकडून तुमच्या राजकीय पुनर्वसनासंदर्भात काही चर्चा झाली आहे किंवा तसा काही त्यांनी शब्द दिला आहे की तुम्हाला विधान परिषद किंवा विधिमंडळामध्ये स्थान दिलं जाईल असं? नाही, तसं काय आधी चर्चा झाली नव्हती. बरं. पण काल त्यांनी स्टेजवरून माझ्या भावना घट्ट करण्याच्या दृष्टीने असेल कदाचित, किंवा माझी धडपड वाढावी अशा दृष्टीने असेल. बरं. पण त्यांनी काल मात्र स्टेजवरून जाहीरपणाने अनपेक्षितपणे बोलायला सुरुवात केली आणि ह्या विषयाची, आणि सांगून टाकलं की अजितरावांनी ही सीट निवडून आणावी, मी त्यांना विधानसभेत आणल्याशिवाय सोडत नाही, ही त्यांनी घोषणा केली. ही गोष्ट खरी आहे. बरोबर. झालं तर बरंच झालं, म्हणजे एक परत आणखीन एक प्लॅटफॉर्म मिळेल, त्याच्यावरून बोलता येईल. पण याच अनुषंगानं तुम्ही मागील आठवड्यापूर्वी काही दिवसांपूर्वी एक भाषण दिलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला होतात की आपल्या कवठेमंकाळ तालुक्याला न्याय मिळायचा असेल, अस्तित्व ठेवायचं असेल, टिकवायचं असेल, तर तुमचा माणूस विधानसभेमध्ये दिसेल, तो आमदार होईल, तर तो तुमचा माणूस असं तुम्ही उल्लेख केला होता. तर तो कोण? नाही, ते आता थोडंसं अध्यारूत आहे. बरं. तुमचा माणूस म्हणजे जनतेच्या जवळचा माणूस. कळेल तुम्हाला एक महिना दीड महिन्याच्या काळात. पण मी आता थोडंसं सामाजिक कामाकडं आणि सामाजिक संस्थांच्या निर्मितीकडं जास्त लक्ष देणार आहे. एक गोष्ट राहिली आहे म्हणजे फार मोठ्या नेत्याच्या विरोधामुळे राहिली. बरं. हां, आता साहेब, आमच्या भावना कोणच लक्षात घेत नाही, त्यातली ही एक भावना आहे. बरं. संपूर्ण कवठेमंकाळ तालुक्यात पाणी खेळलं, पाणी आलं, त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना पाण्याचा फायदा झाला, पाण्यातून द्राक्षाचं पीक वाढलं, चांगले पैसे मिळाले. पहिल्या 10 वर्षात तर 10-12 वर्षात लोकांची प्रगती चांगली झाली, मतदारसंघाचं चित्र बदललं. परंतु निसर्गाने तोंड फिरवलं आणि बाजारपेठेनेही तोंड फिरवलं. शेतकरी धोक्यात आले. पाणी दारात होतं, पाणी शेतात होतं, शेती मात्र धोक्यात आली. ती परत मला पूर्वपदावर आणायची होती. आलेल्या पाण्यातून शेतकरी उभाच राहिला पाहिजे अशा पद्धतीचं चित्र निर्माण करायचं होतं. म्हणून हक्काचं पीक द्राक्षावर काही करू शकत नव्हतो. वेळोवेळी पडणाऱ्या पावसामुळे द्राक्ष धोक्यात आलीच होती. मग मी विचार केला की आता परत ऊस वाढवणं हा एकमेव पर्याय आहे. पहिल्या झटक्याला डोळ्यासमोर आली अडचण, ती म्हणजे कारखाने 2-3 बंद पडलेत. काय करणार आपण, जवळपास कारखाना नाही. म्हणून मी कारखान्याचा नवीन लायसन आणलं आणि ते उभं करण्याचं काम आता मी सुरू केलं आहे. त्याची जमीन खरेदी वगैरे सगळं झालं आहे, कायदेशीर सगळं प्रोसेस पूर्ण झाली आहे आणि ते आता लवकरच उभं करण्याचं काम सुरू करतो आहे. तर ते करत असताना काही मदत लागणार आहे. त्यावेळेला राजकीयच लोकांनी, राजकीय पक्षांनी मदत करावी अशी अपेक्षा आहे आणि म्हणून मी हे काही निर्णय घेतलेत. याच अनुषंगानं पुढचा प्रश्न आहे. तालुक्यामध्ये एकमेव साखर कारखाना होता, महांकाली सहकारी साखर कारखाना. तो आत्ता सध्या बंद पडला आहे. तुम्ही पाणी आणलंत, पाणी आणण्यासाठी तुम्ही संघर्ष केलात, शेती पिकली, ऊसाचं उत्पन्न वाढलं. आता लोकांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळी भागात सुद्धा ऊस आहे. दुष्काळी कलंक पुसला गेला आहे, पण कारखाना बंद अवस्थेत आहे. त्यामुळं बेकारीचं प्रमाण वाढलं, तिथला रोजगार गेला आहे. तुम्ही स्वतःसुद्धा एक कारखाना काढण्याचा घाट घातला आहे. 2014पासून तुम्ही त्या प्रयत्नात आहात. स्वतःचा कारखाना तुम्ही उभा करताय, साखर कारखाना. कवठेमंकाळचा कारखाना बंद आहे, त्याबद्दल काय सांगाल? आणि तुम्ही जो कारखाना सुरू करताय तो कधी सुरू होईल आणि त्याच्याबद्दल आत्ता कोणत्या स्टेजला काम आलं आहे? जो काही जुना कारखाना होता म्हणजे महांकाली, तो बंद पडण्यात मिसमॅनेजमेंट हे एकमेव कारण आहे. बाकी काही नाही. सगळं निसर्गाने त्यावेळेला साथ दिली होती. सगळ्या गोष्टी सोयीच्या होत्या. कारखाना चालू होता. कर्ज स्वतःचं फिटलं होतं. इतकी सुलभता होती, परंतु नाही चालवता आला. मी काही सल्ले दिले, परंतु राजकीय विचार करणाऱ्या माणसांना सल्ले पटत नाहीत. त्यामुळं ते राहून गेलं आणि त्याच्यातून तो कारखाना बंद पडला. वाईट वाटलं, कारण उभा करण्यात मी होतो. बरोबर, खरं आहे.
राजाराम बापूंची जी काही कार्यकर्त्यांची टीम होती ती सगळी होती, त्यात मी होतो. हिरिरींनी फार कष्ट करून आम्ही तो कारखाना उभा केला होता. परिस्थिती भौगोलिक विरुद्ध होती तरी कारखाना उभा केला आणि तो बंद पडला, त्यामुळे वाईट वाटलं. पण आता नवीन लायसन आणलं, दुर्दैवाने ते लायसन मला महाराष्ट्र शासनाकडून मिळालं नाही. बरं. आता ते बोलायचं म्हणलं तर कुणावर तरी टीका होईल. काही फार महान नेत्यांनी तो कारखाना होऊ नये म्हणून लोकल काही पुढाऱ्यांचं ऐकून मला अडथळे निर्माण केले आणि राजकारणाची हीच खरी शोकांतिका आहे. आता तुम्ही अखंड मीडियानी ज्यांना उचलून धरलं त्यांनीच हा कारखाना होऊ नये म्हणून सुरुवात केली. ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला नको होता ना, मग आता चालू काय आहे तेवढं सांगा ना मला. बरं. सध्या तासगाव कवठेमंकाळमध्ये एकही कारखाना चालू नाही. खरं आहे. कुठं घालणार लोक ऊस? एवढं मोठं ऊसाचं क्षेत्र आणि ते ऊस घालायला कारखाना नाही म्हणजे त्याचं रूपांतर होणार नाही, पैसे मिळणार नाहीत, शेतकऱ्याचं उत्पन्न थांबलं, मग तुम्ही काय मिळवलं? केवळ विरोधाला विरोध. हे विरोधाला विरोध असताना सुद्धा स्पष्टपणाने एक गोष्ट मला सांगायची आहे, मीडियाने हा विरोध मात्र कधीही दाखवला नाही. कुठल्याही याच्यात त्याचा उल्लेख आला नाही किंवा मुलाखत घेतली गेली नाही. मग एखाद्याची स्तुतीच करणं हे काम जर मीडियाचं असेल तर मग आमच्या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? खरं आहे. आणि त्याच्यामुळं आज काय झालं, कारखाना बंद पडला आहे. साहेब 5 वर्ष झाली, अजून 1-2 वर्षात गेली की त्या कारखान्याचं लायसन रद्द होईल. बरोबर. पुन्हा काय करणार? म्हणून मी असू दे कर्नाटक तर कर्नाटक शासनाकडून लायसन आणलं. काय माझे संबंध होते पूर्वीचे, त्यामुळे ते मिळालं. हेच मुख्यमंत्री लायसन देताना होते, सिद्धरामय्या. त्यांनी ते माझं पाणी लवादाचं काम बघून थोडे भारावीत झाले होते आणि त्यांनी ते लायसन दिलं. आता तो उभा करायचा आहे, त्यासाठी लागणारी सर्व जमीन खरेदी झाली आहे, एन झाली, सर्व लायसन्सेस मिळालेले आहेत. त्या लायसन्सेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90% इथेनॉल निर्माण करण्याचं लायसन अंतर्भूत आहे. या इथेनॉलसाठी मी म्हणजे सगळ्या जीव एकवटून मी काम केलं माझ्या आमदारकीच्या काळात. अनेक भाषणं माझ्या विधानसभेतली आहेत. शासनावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला, दिल्लीपर्यंत गेलो, राष्ट्रपतींना भेटलो आणि त्यांना ते पटवून सांगितलं, पण ते राजकीय संघर्षात अडकलं आणि त्यावर ते झालं नाही. आणि आता झालं, ज्यावेळेला शासनाला गरज पडली त्यावेळेला थोडंसं काही शासकीय पुढाऱ्यांनी त्यात प्रयत्न करून ते इथेनॉलचं धोरण नवीन पद्धतीने आणलं आणि आता त्याच्यामुळंच या पुढील काळात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या भवितव्यात नवीन प्रकाश येणार आहे. एखादा उद्योग उभा करायचा म्हटलं की निश्चितपणानं कालावधी हा लागतोच. टेक्निकली बऱ्याच काही गोष्टी असतात, तांत्रिक अडचणी, प्रशासकीय अडचणी, त्यातून तुम्ही मार्ग काढत या कारखान्याच्या दृष्टीनं प्रयत्न करताय. 10 वर्षाचा कालावधी याच्यामध्ये गेला आहे. आत्ता सध्या कुठल्या स्टेजला आहे आणि कधी पहिलं गाळप कधी चालू होईल असं तुम्हाला वाटतं, किंवा तुमचं काय तसं काही नियोजन आहे का? हो, आहे ना, आहे. 10 वर्ष गेली ती काही गोष्टीची पूर्तता, विशेषतः आर्थिक गोष्टीची पूर्तता आणि शासकीय धोरण याच्यामुळे गेली. त्यातनं मार्ग काढत इथपर्यंत आलो आहे. आज त्या कारखान्यासाठी लागणाऱ्या सर्व जागेची मालकी कारखान्याची झालेली आहे. कंपनी रजिस्टर होऊन जमीन येणे झाली आहे. त्या ठिकाणी सर्व गोष्टीची पूर्तता म्हणजे पाणी, लाईट, हे सगळी पूर्तता झालेली आहे. साधारणपणे 1 वर्षाच्या आत या ठिकाणी उत्पादन सुरू होईल. तुम्ही नेहमी तुमच्या भाषणातून या अशाच विकासात्मक धोरणांवरती बोलता. पाणी, शेती, शेतीपूरक व्यवसाय, शेतीपूरक प्रकल्प. शेतीपूरक प्रकल्पाच्या बाबतीत जर ते उभे राहिले तालुक्यात तर शेतीला बळ मिळेल, शेतमालाला भाव मिळेल, असे विषय प्रत्येक वेळा तुम्ही मांडलेत. या दृष्टीनं तुम्ही कोणता पाठपुरावा केला आहे शासन दरबारी, आमदार असताना, राज्यमंत्री असताना, आत्तासुद्धा, किंवा आत्ताचे जे लोकप्रतिनिधी आहेत या बाबतीत त्यांची अनास्था दिसते? काय सांगाल? होय, त्यांची अनास्था नक्कीच दिसते. हे सगळे प्रकल्प उभं करताना शेतात उभ्या असणाऱ्या पिकाची माहिती असावी लागते, त्याला लागणाऱ्या कष्टाची किंवा इनपुट्सची माहिती असावी लागते, आणि मग प्रक्रिया हा जो भाग आहे
तो प्रक्रिया हा भाग कशा पद्धतीने उभं करायचा याची डिटेल माहिती असावी लागते, तरच ते उभं राहते. आणि म्हणून ती माहिती घेण्याच्या दृष्टीने मी भरपूर प्रयत्न केले. फळे प्रक्रिया, दुधाची प्रक्रिया, या दोन ह्याच्या बाबतीत मी भरपूर प्रयत्न केले आणि प्रत्यक्षात ते घडवून आणलं. परंतु हे व्यवसाय करणारे सुद्धा शेतकरी थोडं लिमिटेड होतात. तर सगळ्या आम शेतकऱ्यांना आवडणारा नफ्याचा असा व्यवसाय उभं करणं म्हणजे ऊस हा सगळ्यात चांगला पर्याय ठरू शकतो, कारण त्याच्या रोगराईची भीती फार कमी आहे. आणि म्हणून त्याच्यात हे प्रकार आम्ही हे केले. आणि हा व्यवसाय इथून पुढं साहेब किती लवकर डेव्हलपमेंट केली, 25 वर्ष डेव्हलपमेंट चालेल, तरीसुद्धा ही डेव्हलपमेंट परिपूर्ण होणार नाही, अशी ही या इथेनॉलची परिस्थिती आहे. इथेनॉलसाठी मी राष्ट्रपतींपर्यंत गेलो, अब्दुल कलाम होते त्यावेळेला. त्यांना हे सगळं समजून सांगितलं. त्यांनी शासनाला लिहिलं पत्र, पण उपयोग झाला नाही. साहेब, आपल्या देशात एक दुर्दैव आहे की खऱ्या अर्थाने एखादी गोष्ट पांढरी आहे, राजकारणी लोक तिला काळी म्हणतात. खरं आहे. हे दुर्दैव आहे या देशाचं. आणि तरी लोक मतं देतात, हे आणखीन एक दुर्दैव. इथं आमचं काही चालत नाही. खरं आहे. आणि आम्ही कमी पडतो ते 2 नंबरचा पैसा आमच्याकडे नाही म्हणून कमी पडतो. ही वस्तुस्थिती आहे. एकदा ही मक्तेदारी जर कोणी मोडून काढत असेल तर ती पार्टी मोठी व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे. असो, तर आता लवकरच ते इथेनॉलचं हे होईल. इथेनॉलच्या नंतर त्या ठिकाणी मिथेनॉल तयार होईल. मिथेनॉल नंतर हायड्रोजन तयार होईल. आणि अंतिमतः या देशाची इंधनाची गरज या हायड्रोजनमधून भागवली जाईल. आणि ते हायड्रोजन शेतकऱ्याच्या शेतातलं असेल. खरं आहे. इथपर्यंत ताकद आणि पोटेन्शियल या शेतीत आहे. पण काही महान राजकारण्यांच्या अडथळ्यामुळं ही प्रगती लवकर होत नाही आहे. शासन आणि प्रशासन हे व्यापार धार्जिणीच आहे नेहमी. हो, कारण शेतमालाला भाव मिळत नाही. सगळे निर्णय हे त्यांच्याच बाजूने होतात. हे कधी बंद होणार? लोकांनी मतदान जर चोख करायला सुरुवात केली तरच बंद होईल, नाहीतर मग अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. कारण सगळे उद्योगपती किंवा उद्योग हे आपले प्रतिनिधी शासनात पाठवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळं त्यांना घाई असते. आणि म्हणून प्रतिनिधी निवडून देताना लागणारे 2 नंबरचे पैसे, अगदी स्पष्ट बोलतो मी, याचे परिणाम मला माहिती आहेत चांगले, पण तरी बोलतोय, हे 2 नंबरचे पैसे फक्त त्याच विभागाकडे आहेत. त्यामुळं बाकीचं कोणी काय करूच शकत नाही. म्हणून त्या विभागाच्या या पैशावर निवडणुका यशस्वी करणं ही प्रक्रिया जर जनतेने सोडली नाही तर या देशाची प्रगती अवघड आहे. महांकाली कारखाना बंद आहे, तो आता पुन्हा सुरू होईल आणि त्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू व्हायला पाहिजेत, होत आहेत, असं काही चित्र आहे? नाही, आत्ता तरी तसं काही चित्र नाही. आता कसं आहे, या बाबतीत मी जरा स्पष्ट बोलू शकत नाही, कारण तो माझ्याच तालुक्यातला आहे. काही मानवी दोषांमुळे तो कारखाना आत्ता सुरू होत नाही आहे. बरं. तो कारखाना सुरू करण्यासाठी जर माझ्यात क्षमता नाही तर मी हे कबूल केलं पाहिजे की माझ्यात क्षमता नाही, परंतु पेपरमध्ये जाहिरात देऊन क्षमतेचं कोणीतरी एजन्सी आणा आणि तो चालवायला द्या, पण चालू होऊ द्यात. खरं आहे. माझा इंटरेस्ट जर संपतच नसेल तर मग ते चालू कसं होणार? बरोबर. पुन्हा आपण राजकीय प्रश्नाकडे येऊ. लोकसभेला संजय काकांच्या विरोधात तुम्ही विशाल पाटलांचा प्रचार केला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांनाही सांगितलं की यावेळेला संजय काकांना मतदान करायचं नाही, यावेळेला आपल्याला विशाल पाटील यांना निवडून द्यायचं आहे. ही तुमची भूमिका होती. सामान्यांना तुम्ही ते पटवून दिलं, त्याप्रमाणेच निकालही लागला. विशाल पाटील खासदार झाले. आता विधानसभेला पुन्हा संजय काका निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत आहात. आता निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही असं सांगितलं आहे की बाबा आपल्याला आता या भूमिकेप्रमाणे काम करायचं आहे, त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं आहे, त्यांना निवडून आणायचं आहे. तर सामान्य मतदार आणि निष्ठावान कार्यकर्ते यांच्या मनामध्ये याबद्दल काही किंतु परंतु आहेत किंवा कार्यकर्त्यांनी याच्याबद्दल काही नाराजी व्यक्त केली आहे का, किंवा कोणाचा विरोध होता असा काय विषय, या संदर्भात काय सांगाल? नाराजी व्यक्त केली आहे. म्हणजे असं कशी काय भूमिका बदलली, काय म्हणजे काय घडलं? तर मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या की राजकारणात
निव्वळ भावनेवर समाज गोळा करणे किंवा मतदान मिळवणे ही गोष्ट तेवढी सोपी नाही आहे. आणि म्हणून आपल्याला यशच पाहिजे आहे. दुसरं काही असून राजकारणात चालत नाही. राजकारणात झालेल्या चुकीला कुणीही माफ करत नाही. आणि म्हणून या माध्यमातून सुद्धा आपली काही चूक होऊ नये म्हणून आपण सुरक्षित मैदान निर्माण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण आता केंद्रात जे काही शासन येते त्या शासनाचा परिपूर्ण मदत ही कवठेमंकाळ तालुक्याला व्हावी या दृष्टीने जर एखाद्या शासनाला मदत केली तर काय हरकत आहे. मग केवळ एकाच गोष्टीला जर आपण चिटकून बसलो, नाही मी असा विचार पूर्वी केला होता आता बदलणार नाही, तो माझा अपमान आहे. मग आता माझ्या व्यक्तिगत एकट्याच्या अपमानासाठी जर संपूर्ण जनता धोक्यात यायला लागली बरोबर, तर उद्या 10 वर्षांनी मला एखाद्याने विचारलं की 10 वर्ष तुम्ही काय केलं, त्याचं तरी उत्तर मी काय देणार आहे. हे एवढं विश्लेषण सांगून ऐकायची कुणाची तयारी नाही आहे. आम्हाला लाभ पाहिजे आहे आणि उत्तर पाहिजे आहे इमिजिएट. याला काय करणार. शेवटी मला त्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. आणि म्हणून एक वेळ काही लोक नाराज झाली तर चालेल, त्या लोकांना मी माझी ग्वाही देऊन, आणि थोडंसं साहेब माझ्या बाबतीत एक आहे, माझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर लोकांचा विश्वास आहे. कारण माझं दैनंदिन वागणं, दैनंदिन लोकांच्यात मिसळून लोकांची कामाची पूर्तता करणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर आहेत. मी कशा पद्धतीने वागतो आहे, काय करतो आहे, रोज कधी उठतो, कधी ऑफिसला येतो, कधी जेवतो आणि कधी तुम्हाला वेळ देतो, हे सगळं त्यांच्या समोर आहे. त्यामुळं माझ्या बाबतीत या शंका फार तीव्र झाल्या नाहीत. सांगतायत ना, ठीक आहे, आम्हाला खात्री आहे, आम्हाला अनुभव आहे, वेडंवाकडं काय होणार नाही, अशा एका भूमिकेपोटी लोकांनी साथ दिली. नाही तर ते तसा विषय अवघड होताच. मलाही थोडीशी धाकधूक होती की बाबा आता हे परत फिरवून प्लेट उलटी लावायची म्हणजे थोडं कठीण काम आहे. पण ते लोकांनी समजावून घेतलं आणि झालं. बऱ्याच काही गोष्टी आपण विस्तारानं बोलतोय, परखडपणानं तुम्ही तुमचं मत व्यक्त करताय. बोलण्याच्या ओघामध्ये मगाशी एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की तुम्ही जो साखर कारखाना सुरू करताय त्याचा कालावधी साधारण 10 वर्षाचा पिरियड गेलेलाच आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्वतयारी करण्यासाठी तो वेळ लागला आहे. खऱ्या अर्थानं साखर कारखान्याचं गाळप कधी चालू होईल? खऱ्या अर्थाने साखर कारखान्याचं गाळप साधारणपणे 1 ते 1.5 वर्षात चालू होईल. बरं. आणि तो कारखाना कर्नाटकात उभा करतो आहे. महाराष्ट्रात मला अडथळे फार आले, सर्व राजकीय अडथळे होते. याचा मला इथं या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करायचा आहे. आणि दुर्दैव आहे या राजकारणाचं महाराष्ट्राच्या की जे लोक राजकीय ताकद मिळाल्यामुळं काही नवीन गोष्टींच्या मध्ये अडथळे निर्माण करतात, त्याचाच उदो मीडिया आणि लोक करताना दिसतात, तेव्हा वाईट वाटतं. म्हणजे मग चांगलं आपलं वाईट जे आहे ते बाजूला जाणारच नाही का. खरं. त्यांच्या ताकदीवर, ताकद कशाची, फक्त पैशाची, दुसरं काही नाही. माध्यमांनी वस्तुनिष्ठपणानं सगळ्या गोष्टी मांडल्या मांडल्या याबद्दल पाहिजे. तुम्ही परखडपणानं बोलताय. आता मी परखडपणाने बोलतोय, माझ्यावर होणारा परिणाम एवढा तर वाईट परिणाम तुमच्यावर होणार नाही हे नक्की आहे. मग तुम्हाला परखडपणाने भूमिका घ्यायला काय अडचण आहे. माध्यमांचं कामच ते आहे हां, की वस्तुनिष्ठपणानं जे मुद्दे आहेत ते लोकांसमोर गेले पाहिजेत, गेले पाहिजे. लोकांसमोर मांडले पाहिजेत. रोहित पाटील विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आर पाटील सामान्य कुटुंबातून आले, आमदार झाले. त्यांच्या पश्चात सुमनताई त्यांच्या पत्नी आमदार झाल्या. आता त्यांचा मुलगा रोहित पाटील हे सध्या ही निवडणूक लढत आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही या निवडणुकीकडं किंवा त्यांच्या या परंपरेकडं कसं बघता? नाही, परंपरा योग्यतेप्रमाणे असली तर काय हरकत नाही. म्हणजे मला त्यात काय ऑब्जेक्शन नाही. एखादा मोठा नेता आहे, मग त्याचा मुलगाही कर्तबगार निघाला म्हणून तो त्याचा मुलगा आहे म्हणून डावलायचं, ही बरोबर होणार नाही. त्याची योग्यता असेल तर त्याला संधी देणं काही फार चुकीचं आहे असं मला वाटत नाही. नाहीतर मग तो त्या पोटी जन्माला म्हणून तो दोषी झाला का, असा त्याचा अर्थ होईल. तर तसा अर्थ निघून आहे. त्याची योग्यता असेल तर संधी मिळावी, त्यात काही
प्रश्न नाही. आता रोहित पाटलांचं राजकारण हे जनतेच्या गरजेपोटी आहे, त्या तालुक्याच्या गरजेपोटी आहे, रोहित पाटलांच्या गरजेपोटी आहे का महाराष्ट्रातल्या काही नेत्यांच्या गरजेपोटी आहे, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आता तुम्ही मगाशीच मला एक प्रश्न विचारलात की आता प्लेट उलटीन कशी लावणार, त्याचं हे सुद्धा एक कारण आहे. 2014 किंवा 2019 संजय काका खासदार होते. हो, आमदारही तासगावचेच, खासदारही तासगावचेच. हा नारा दिला गेला. हा नारा दिला गेला. आता पुन्हा दोघंही तासगावचेच, दोन्ही उमेदवार. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं, कवटेमंकाळ तालुक्यावरती पुन्हा अन्याय होतोय? नाही, आता अन्याय करायला वाव राहिला नाही. कारण आता कोणत्याही तालुक्याच्या मतदानावर हा निकाल अवलंबून नाही. आता हा निकाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष स्वतः अजित पवार यांच्या हातात हे कायद्याप्रमाणे निर्णय गेलेला आहे. त्यामुळं मला विश्वास ठेवायला काही अडचण आली नाही. मागील 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच स्थित्यंतर झाली. 2019 नंतर सत्तांतर झाली, पक्षांची फोडाफोडी आपण पाहिलेत, अनेक नेते इकडून तिकडे गेलेले बघितलं, अनेक चिन्ह बदलून आता निवडणुका होत आहेत. या सगळ्याकडं एक अनुभवी राजकारणी म्हणून तुम्ही कसं बघता? हे साहेब, चिन्ह बदलले जात आहेत, पक्ष बदलले जात आहेत, माणसं बदलली जात आहेत किंवा माणसं इकडून तिकडे जात आहेत, हे सगळं विपर्यस्त वाटतं आपल्याला. आपण तिरायत म्हणून बघत असताना कदाचित काही वेळेला रागही येतो, पण त्या प्रत्यक्ष कृती करणाऱ्या माणसाला बोलवून एकदा तरी मीडियात विचारा की काय बाबा कशामुळे हे केलंस. मी सांगतो प्रामाणिकपणाने, मी जनतेच्या प्रवृत्तीला भिवून हे करतोय. स्पष्ट आहे अगदी. मग एवढी भीती असेल तर राजकारण कशाला करताय? होय, बरोबर आहे, तोच प्रश्न बरोबर आहे, नाहीच केलं पाहिजे. परंतु माझ्यावर काही लोक अतिशय प्रामाणिक, निदान 50% तरी अवलंबून आहेत. त्यांचा भ्रमनिरास व्हायला नको, त्यांची तोंडफोड व्हायला नको, म्हणून हे चालू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. हा प्रश्न मी माझ्या मतदारसंघातल्या अनेक विचारवंतांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं एवढं सेन्सिटिव्ह होऊ नका, एवढं राजकारण शुद्ध राहिलेलं नाही, ढकलत न्या, हे त्यांचं वाक्य आहे. मी विचार केला तर हे सगळे सांगतायत तर आपण फार विचार करण्याचा काय अर्थ नाही आहे. असं होते, ते नॉन प्रॅक्टिकल राजकारण चालू आहे. काही इलाज नाही, पण त्याला कोण बदलू शकणार नाही. एकूणच देशाच्या राजकारणाबद्दल आपलं काय मत आहे? देशाचं राजकारण साहेब विध्वंसाच्या दृष्टीने चाललेलं आहे. ज्या लोकांच्याबद्दल काही अपेक्षा होत्या की बाबा हे तरी अडवतील, कुठेतरी घाण पाण्याला बांध पडेल, नाही होताना दिसत ते सुद्धा. म्हणजे प्रत्येक माणूस आपली कातडी बसवायला लागला आहे आणि ते निसर्गतः योग्य आहे, नैसर्गिक आहे. ते कोण एवढ्या मोठ्या समाजासाठी कोण आपल्या जीवनाचं बलिदान देणार आहे? खरं आहे. भविष्यात शेतकरी विकास आघाडी ही जी संघटना आहे, हिचं नेतृत्व कोण करेल असं वाटतं? असा आश्वासक चेहरा तयार झाला आहे? आश्वासक एक चेहरा नाही तयार झाला साहेब, परंतु साधारण थोडीफार क्षमता असणारी 1-2-4 लोक, 2-3 लोक तयार झालेत. निश्चितपणानं तो चेहरा भविष्यात विकास आघाडीला एका वेगळ्या दिशेनं घेऊन जाऊ शकतो. तालुक्यात तुम्ही राज्यमंत्री म्हणून काम केलं, मगाशी आपण याच्याबद्दल बोललो. पाणी आणि पाणी प्रश्न याच्यासाठी तुम्ही संघर्ष केलात. म्हैसाळ योजना तुम्ही पूर्णत्वास नेण्यासाठी योगदान दिलं. हा संघर्ष करत असताना तुम्हाला अनेक चांगले वाईट अनुभव आले, अनेक आरोप प्रत्यारोप झाले. दुष्काळी भागाचा कलंक पुसण्यासाठी तुमचं मोठं काम आहे. तालुक्यात पाणी आलं आहे, शेती सुजलाम सुफलाम झाले. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जे काही स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण होताना तुमच्या आत्ता काय भावना आहेत? निदान 70-80% तरी समाधानाची भावना आहे साहेब. ज्या कुटुंबांना कधीही पाल्याच्या छपरापलीकडे काही मिळालं नव्हतं, ती लोक आज 50-50 लाख रुपयाच्या बंगल्यात राहायला लागली. त्यांचं जीवन स्थिर झालं, त्यांची मुलं चांगल्या शाळेत शिकायला लागली. हे तुम्ही कधीतरी मालगावला जाऊन बघा. मालगाव गाव आहे माझ्या मतदारसंघातलं, मोठं गाव होतं. त्या ठिकाणी गेल्या वर्षी मी
काही कार्यक्रमानिमित्त गेलो होतो, त्यावेळेला काही कामगारांना विचारलं कसं काय चाललं आहे. साहेब चांगलं चाललं आहे, उत्तम चाललं आहे. मुलं काय करतात? तर मुलं शाळेत जात आहेत. आणि त्यांनी आवर्जून सांगितलं साहेब मीडियम इंग्लिशमध्ये आहेत. घराची काय परिस्थिती आहे? साहेब तुम्ही बांधून दिलं त्यात थोडी भर घातली आणि आज चांगल्यापैकी घर माझं उभं आहे. हे जे काही दाखले येत आहेत त्याच्यामुळं समाधान वाटतं की बाबा कुणीतरी आपल्याकडं आश्वासक दृष्टीने पाहतं आहे, आश्वासन पूर्ण केल्याचं समाधान मिळतं. अशी परिस्थिती आहे. आत्ताच तुम्ही बोलता बोलता म्हणालात की अनेक संस्था तुम्ही चालवताय आणि सगळ्याच संस्था ह्या उत्तम चालू आहेत. अशीच एक संस्था अजितराव अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून तुम्ही कवटेमंकाळ तालुक्यात अर्थकारणाशी जोडले गेलात. ती संस्था तुमच्या नेतृत्वाखाली काम करते. संस्थेनं नुकताच 100 कोटींचा ठेवीचा टप्पाही पूर्ण केला आहे. हे सगळं तुमच्यावरच्या विश्वासानंच घडतं आहे. अलीकडच्या काळात संस्था बंद पडणं हे प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे. लोक कष्टानं पैसा कमवतात, लोकांना तो पैसा कुठंतरी विश्वासानं बाजूला ठेवायचा असतो आणि हा विश्वास आपली संस्था सार्थ करते. याच्या सोबतीला नवीन एक ट्रेंड आला आहे मार्केटमध्ये की लोक आज बचत न करता गुंतवणूक करत आहेत. विशेषतः नवी पिढी, यंग जनरेशन ही शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, SIPकडे ओढली जाते. हे सगळं वातावरण बघता तुमची संस्था म्हणून किंवा एक अर्थ क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे एक जो तुम्ही फॉर्म्युला सांगितला, बचत करा आणि इन्व्हेस्ट करा, हा फॉर्म्युला अर्थशास्त्राच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे, चांगला आहे आणि लोकांच्या स्थैर्यासाठी म्हणजे त्यांच्या जीवनाच्या स्थैर्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. किंबहुना शासनाने सुद्धा याच्यात आपला हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. याच्या बाबतीत शासकीय पातळीवर काही विचारविनिमय व्हायला पाहिजे होता उघड मीडियामधनं, परंतु त्याच्यावर अजून काही कारवाई होताना दिसत नाही. तो म्युच्युअल फंड हा जो प्रकार आहे हा अतिशय धोक्याचा आहे आणि त्याच्यातून त्या कंपनीच्या भवितव्याशी तुमचं भवितव्य बांधलं जातं आहे. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. त्या कंपनीत काही चुका झाल्या तर त्याचा फटका शेअर होल्डरला बसावा. दैनंदिन मॅनेजमेंटमधून असं घडणं हे काय संयुक्तिक वाटत नाही. त्याच्या चुका त्या मॅनेजमेंटलाच विचारल्या पाहिजेत, परंतु त्याच्यावर काही कारवाई अजून काही झालेली नाही. मध्ये 3 वर्षापूर्वी थोडासा आवाज उठला होता की हे म्युच्युअल फंडाचे बुडलेले पैसे याचं काय वगैरे वगैरे वगैरे, पण पुढं काही कारवाई झाली नाही. मग मला असं म्हणायचं आता की तुम्ही मला प्रश्न विचारला, मी परखडपणाने सांगतो म्युच्युअल फंड धोक्याचा आहे. मग असं प्रत्यक्ष निवडून आलेले प्रतिनिधी किंवा सत्तेत बसलेले प्रतिनिधी का भूमिका घेत नाही ती? हा प्रश्न थोडासा सेंट्रल गव्हर्नमेंटशी निगडीत आहे अर्थकारणाचा. मग मला असं म्हणायचं आहे की त्या कंपन्या सगळ्या कुणाच्या आशीर्वादाने चालू आहेत आज? जर घोटाळे दिसत आहेत तर मग का तुम्ही कारवाई करत नाही आहे? आणि अर्थ खात्याने उलट पक्षी एखादी योजना एखाद्या कंपनीने मार्केटमध्ये आणली तर ती त्या अर्थ खात्याच्या परवानगीनेच येते. परवानगीचा अर्ज करावा लागतो. मग त्यावेळेला त्याचा अभ्यास होत नाही का? मग जर अभ्यास होत असेल तर परखड मत का मांडलं गेलं नाही? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांना सगळं माहिती आहे असं समजून तुम्ही एखाद्या गोष्टीला परवानगी देणं चुकीचं आहे. पण केंद्र सरकारसुद्धा या बाबतीत सकारात्मकच असतं की लोकांनी गुंतवणूक करावी, शेअर मार्केटमध्ये पैसे टाकावेत. किंबहुना 2005 नंतर शासकीय जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीची जुनी पेन्शन योजना बंद केली आणि शासनानं त्यांना नॅशनल पेन्शन स्कीम चालू केली. यामुळं नॅशनल पेन्शन स्कीममध्ये त्यांचं जे काही कटिंग होऊन जातं कर्मचाऱ्यांचं तेही पुन्हा शेअर मार्केटलाच जातं. त्यामुळं आज अनेक संघटना, अनेक कर्मचारी संघटना आहेत महाराष्ट्रातल्या, या सगळ्या म्हणत आहेत की हे NPS जे आहे हे बंद करा, आम्हाला जुनी पेन्शन योजना जी होती ती पूर्ववत करा. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही काय सांगाल? नाही, त्याचं असं आहे साहेब,
वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की पेन्शन योजना म्हणून नाव दिलं, प्रत्यक्ष लोकांचं कटिंग करून त्या योजनेत पैसे घातले आणि ते पैसे कुठं वापरायचे हे मात्र शासनाने ठरवायचं, हे थोडंसं विसंगत वाटतं आहे. त्यांना मोकळीक द्या ना, तुम्ही ते कुठं हे करायचं ते माहिती द्या पाहिजे सगळी, परंतु शासनाने त्याच्यावर दबाव आणून बळजबरीने काही गोष्टी करणं मला काय पटत नाही. जुनी पेन्शन योजना सुरू झाली पाहिजे याच्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? आता त्याचं असं आहे साहेब की हे आत्ता अलीकडे 6 महिन्यात ही मागणी सुरू झाली, बरोबर. त्याच्यावरचा अभ्यास अजून पूर्ण झालेला नाही. परंतु जुनी पेन्शन योजना ही शासनाला परवडती आहे का, झेपती आहे का, याचा मात्र विचार करावा लागेल. कारण पेन्शन ही एक गिफ्ट आहे, त्यांनी काम केलेल्यालाच देतात हे बरोबर आहे, परंतु ॲडिशनल इन्कम आहे थोडं, त्यामुळे ते किती द्यावं, काय द्यावं आणि कशा पद्धतीने द्यावं याचा विचार शासकीय पातळीवर व्हायला पाहिजे. ज्या लोकांचं नुकसान होते त्यांनी, कामगार संघटनांनी किंवा कर्मचारी संघटनांनी त्याच्या बाबतीत कोर्टापर्यंत गेले आहेत, म्हणणं मांडतायत. तिथं प्रभावाने म्हणणं मांडणे आणि न्याय करून घेणं हा एक उपाय आहे त्यांच्यापुढं, तो करावा. परंतु शासनाने बळजबरीने ते सगळं आज असं दिसतंय की एकाच रुटीनमध्ये सगळाच पैसा आणायचा प्रयत्न जास्त चालला आहे. खरं. हां, तुम्ही चालवत असलेल्या शिक्षण संस्थेचं काम ही नेत्रदीपक आहे जिल्ह्यात. अशीच कळंबीची तुमची शिक्षण संस्थेची जी एक शाळा आहे, हायस्कूल आहे, महाराष्ट्रभर त्याचा नावलौकिक पसरतो आहे. शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण क्षेत्र याच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? एक शिक्षण व्यवस्था ही व्यवस्था अतिशय प्रभावी आहे. ज्यांना त्यासाठी लायसन मिळालं आहे किंवा परवानगी मिळाली आहे त्यांनी देशावर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी दृष्टीने अतिशय प्रामाणिकपणाने काम करावं. फार पवित्र ठिकाण आहे ते आणि काम करायला वाव आहे. किंबहुना मला तर असं म्हणायचं आहे की आजपर्यंत ज्यांना ही परवानगी मिळाली शिक्षण संस्था चालवण्याची, फार कमी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ते चालवत आहेत. व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. निरनिराळ्या फॅकल्टीज सुरू झाल्या पाहिजेत. त्याच्यात व्यवसाय शिक्षणसुद्धा यायला पाहिजे. मग ते कसं आणायचं, काय आणायचं हा थोडा चर्चेचा विषय आहे. परंतु थोडंसं मी तुम्हाला सांगतो या बाबतीत, दररोज सकाळी रामदेव बाबांचं एक चॅनेल लागतं, त्याच्यात ते काही माहिती देतात त्यांच्या शिक्षण संस्थेची. नवीन नवीन प्रयोग चालू असतात, करतायत, योग्य वाटतं ते, त्यात तिथपर्यंत गेलं पाहिजे असं मला तरी वाटतंय. त्याच्यातून काही लोक तयार होतील. महाराष्ट्रातल्या या राजकीय घडामोडी किंवा देशपातळीवरच्या ज्या काही आपण पाहतोय, या सगळ्या पाहिल्यानंतर नव्यानं ज्यांना राजकारणात यायचं आहे अशा लोकांसाठी एक अनुभवी नेतृत्व म्हणून, राजकीय व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही काय संदेश द्याल? एखाद्या माणसाला राजकारणात भाग घेण्याची हौस निर्माण झाली आहे. हौस असेल तिथपर्यंत ठीक आहे, हरकत नाही, हौस म्हणून करतोय बाबा मला हे करायचं आहे. परंतु स्वार्थापोटी जर काय करत असेल तर चुकीचं आहे, या नादाला लागू नका. त्याच्यातून तुम्ही घोटाळ्यात याल. काही लोकांचा असा समज आहे की आता जे लोक मोठी झाली ती राजकारणातूनच झाली. काही बाबतीत खरंही असेल, परंतु हे नशीब सगळ्यांना मिळेल असं नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. चुकून काही लोकांचे चेंडू पार झाले, पण सगळ्यांचे होतील असं मानण्यात येऊ नये, येणार त्याचा काही उपयोग होणार नाही. हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट अशी की इथनं पुढं जे राजकारणात नवीन येऊ इच्छित आहेत त्यांनी काहीतरी मिळवायच्या हेतूने जर प्रवेश केला तर तो त्यांच्या दृष्टीने धोका आहे, देशाच्या दृष्टीने धोका आहे, राज्याच्या दृष्टीने धोका आहे. प्रत्येक राजकारणी माणसाने, माझं तरी मत आहे, राजकारणात येताना आधी उद्दिष्ट ठरवा. त्या उद्देशाच्या दिशेने जाताना जो काही मदतीचा भाग लागेल तो राजकारण, ते राजकारण. इथपर्यंत तुम्ही राजकारणाचा आधार घेतला ठीक आहे, त्याच्या पुढं फार गुंतागुंतीत पडू नका असं माझं म्हणणं आहे.
नाहीतर काही लोक धाडस करतात, काही परवानग्या नसताना काही गोष्टी करतात. लवकर मोठं व्हायचं असतं. लवकर मोठं होण्याचा मार्ग हेच राजकारणाचा अर्थ काही लोकांनी काढला आहे आणि त्याच्यामुळे घोटाळे व्हायला लागले. आता काही लोकांनी ते चिट फंड वगैरे हां हां 2-4 प्रकारमध्ये झाले. खरं आहे. हां, ते कशासाठी केले, काय कारण काय? बरं, तुम्हाला असं वाटलं का की हे करून सुद्धा मी सुटणार आहेत ना? असा समज झाला का? मग कसं हे अडकणार त्याच्यात? तर हे करणं बरोबर नाही आहे. आणि संस्थेच्या बाबतीत तुम्ही म्हणताय, प्रत्येक राजकारणी माणसाने जर काय मिळवायचं राहू द्यात, परंतु निष्कलंक ह्याच्यात तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील आणि टिकायचं असेल तिथं, तर तुम्ही निकोप व्यवसाय निवडला पाहिजे, केला पाहिजे, तरच त्यातून बाहेर पडाल. नाहीतर यात अडकल्याशिवाय राहणार नाही. नव्यानं राजकारणात येणाऱ्या व्यक्तींसाठी तुम्ही आत्ता संदेश दिलात. एक प्रश्न आणखी एक विचारायचा आहे. तो असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती संजय काकांनी यापूर्वी निवडणूक लढवली. कमळ चिन्ह विधानसभेला आत्ता नाही आहे. पूर्वी जेव्हा त्यांनी लोकसभा लढवली ही कमळ चिन्हावरती लढवली. विधानसभेला तुम्हीही कमळ चिन्हावरती निवडणूक लढवलेली आहे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून. आता कमळ चिन्हच नाही आहे तालुक्यात निवडणुकीसाठी, तर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला अजितराव पवार गटात आणि त्यांचं चिन्ह हे घड्याळ आहे. आता हे लोकांपर्यंत पोहोचेलच, पण भाजपचा जो पारंपरिक मतदार आहे तो या घड्याळाकडं जाईल, घड्याळाला मतदान करेल असं तुम्हाला वाटतं? होय साहेब, थोडं टक्क्याने कमी होईल एखाद्या वेळेला मतदान, परंतु जाईल. त्याचं कारण असं आहे की काही कार्यकर्ते प्रयत्नपूर्वक लोकांपर्यंत जाऊन हा बदल का आवश्यक आहे हे सांगण्यात आज गुंतलेले आहेत. हा एक भाग झाला. आणि मतदारांचा फार मोठा वर्ग हा आता अभ्यास करायला लागला आहे. एवढंच नाही, एखाद्या व्यक्तीला आपण मतदान देतो आहे, तो निवडून येणार आहे, आल्यानंतर तो आम्हाला न्याय देणार का, काय घडेल, त्याचा स्वभावाचं वैशिष्ट्य काय आहे, इथपर्यंत तो अभ्यास गेला आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रातनं आपल्या मतदारसंघामध्ये तासगाव कवठेमहांकाळमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. बरं. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये आत्ता उमेदवारी अर्ज दाखल करून मैदानात आहेत. कसं बघता, एक युवक तरुण या मतदारसंघामध्ये उभारतोय? नाही, तो तरुण आहे, त्याच्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा आमच्या नक्कीच असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला थोडंसं मी मगाशी एक वाक्य बोललो होतो की उद्दिष्ट निश्चित केलं पाहिजे. मग ते पक्षालाही लागू आहे, खरं. एखाद्या व्यक्तीला लागू आहे तर पक्षालाही लागू आहे. बरं. उद्दिष्ट काय आहे? महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं म्हणजे काय, हा शब्द म्हणजे विश्लेषण केल्याशिवाय यातलं सत्यता पटत नाही आहे. त्यामुळं कुठेतरी उद्दिष्ट निश्चित करून त्याच्या मागं लागलं तर तो यश मिळेल. नाहीतर आज भरकटलेलं जहाज असल्यासारखं वाटायला लागलं आहे. मला काय टीका करायची नाही आहे. राज ठाकरेंच्या स्पष्ट वक्तव्याबद्दल मला आपुलकीच आहे, परंतु थोडंसं त्यांच्या बरोबरची माणसं हे काही वेळेला उद्दिष्टहीन कामाच्या मागं लागतात असं वाटतंय. उद्दिष्ट निश्चित झालं तर त्यांचं काही चांगली उदाहरणं या ठिकाणी मिळतील. आणि कोण उमेदवार आहे ते अजून मला कळलं नाही. वैभव कुलकर्णी रांजणीचा उमेदवार, याला तिकीट पहिल्याच यादीत जाहीर झालं आहे. बरं. तो ही निवडणूक लढवतोय. बरं. मग हे थोडंसं पक्षाच्या कामकाजाच्या ह्याच्यापेक्षा त्या व्यक्तीवर जाणार आता आहे. कारण कवठेमहांकाळवरती अन्याय आहे. मग कवठेमहांकाळचा एक उमेदवार मनसेच्या रूपानं तिथं उभा आहे, तर थोडंसं झुकतं माप आपल्या मतदारसंघामध्ये कवठेमहांकाळचा उमेदवार म्हणून मिळू शकतं. नाही, ते त्या उमेदवाराच्या जनतेशी असणाऱ्या संपर्कावर अवलंबून आहे. खरं आहे. एकदम कोणी विश्वास ठेवून त्याची पहिली कुठं कुठं काय काय, आता तुम्ही म्हटला मध्ये मी एक प्रयोग केला साहेब, तुम्ही चांगला विषय मांडला मगाशी. माझी संस्था आहे, आर्थिक संस्था अजितराव घोरपडे अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. तर त्याचे कर्जदार
आणि ठेवीदार या दोघांचा एक मेळावा घेतला. हां. मी मॅनेजरला बोलून विचारलं, हे दोन्ही म्हणून आकडा किती होईल रे? साहेब फार मोठा आकडा होईल. म्हणजे किती होईल? तर 30,000चा आकडा आहे. अरे बापरे. मग त्यांना मी बोलवलं, तर त्यांना विचारलं मी, तुम्ही तुमचे व्यवहार ह्या संस्थेकडे का ठेवले? तर तुम्ही म्हणल्यासारखं मला फार मोठं समाधान आहे या बाबतीत की त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुम्ही आहे म्हणून ठेवलं, नाही दुसरं कोणासाठी आम्ही नसतं ठेवलं. खरं आहे. हां, म्हणजे ही एक गुडविल गेल्या 30-40 वर्षाचं माझ्या वागण्यातलं गुडविल आहे. आणि म्हणून राजकारणी माणसाने सदैवच चांगलं वागावं, खरं आहे. त्याचा तोटा होणार नाही, ते एवढ्यासाठीच म्हणतो मी. तर ते घडल्यानंतर आता काही उद्योजकसुद्धा निर्माण करण्याचे प्रयत्न चालले आहेत. लहान उद्योजक तर जवळजवळ आज 90% त्या संस्थेकडेच आहेत. काही उद्योजकांना मी बोलवून विचारलं, हे एक अभ्यासाचा भाग आहे, त्याच्या मनात काय आहे हे काढायसाठी. व देतात, बरेच दिवस झाले तुझ्या ठेवी आहेत तिथं, मग इथंच का ठेवल्या? तर साहेब सुरक्षित आहे, बाहेरचा बाजार बघितला तर भीती वाटते, त्यापेक्षा इथं सुरक्षित आहे असं वाटतं. मग हे माझ्या तोंडावर सांगायला लागलं आहे का खरंच आहे? नाही नाही खरंच आहे म्हणलं. मी काय तुमच्या समोर बोलतो याच्यातला अर्थ नाही. आणि तुम्ही कोणालाही बोलवून विचारा, आमची सुद्धा चर्चा होते बाहेर, तोच उत्तर तुम्हाला येईल. बरं ठीक आहे, मग तुझं काय उद्योग होता? तर माझं किराणा मालाचं दुकान होतं, माझं स्टेशनरीचं दुकान होतं, मग ते आणखीन वाढवलं वगैरे वगैरे वगैरे. दुसरं काय नाही करू शकत का? नाही करू शकेन ना साहेब, पण हे पूर्वीपासून चालू होतं. मग तुला एखाद्या गोष्टीची माहिती दिली आणि फायनान्सची सोय केली तर तू करशील का? तर अशी साहेब जवळजवळ 200-300-400 माणसं तयार झाली, नवीन उद्योग करायला लागली, त्यात यशस्वी झाली आणि मोठी झाली. खरं. शोभतोय खरा मानाचा तुरा, अजितराव नेता या भागाला, हे गाणं तुमच्या नेतृत्वानं कवटेमंकाळ तालुक्याला दिलं आणि ते गाणं तुम्ही सार्थ ठरवलं तुमच्या कर्तृत्वानं. तुम्ही मनमोकळे गप्पा मारल्यात, छान वाटलं, परखडपणानं बोललात. आता आपण रॅपिड फायर राऊंडकडे जातो आहे. तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत, याचं उत्तर तुम्ही एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये द्यायचं आहे. काही प्रश्नांना पर्याय आहेत. रॅपिड फायरचा पहिला प्रश्न, महाराष्ट्रामधील नेत्यामध्ये उत्तम नेतृत्व गुण म्हणून कोणत्या नेत्याला प्राधान्य द्याल? शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस का अन्य कुणीही? नाही, अन्य काही आहेत, अन्य काही नेते आहेत, ते यांच्यापेक्षा त्यांना जास्त प्राधान्य द्यावं लागेल. ते नाव? ते नाव नितीन गडकरी. खरं आहे. आज जिल्ह्याच्या राजकारणातला प्रभावी नेता कोण? तुमचं मत काय? विश्वजित कदम, विशाल पाटील, जयंत पाटील? नाही, सध्या तरी जयंत पाटीलच. तुमचा आदर्श राजकीय गुरु कोण? नाही, आता ते राहिले नाहीत साहेब. नाही तरीही विलासराव देशमुख. नक्कीच. नक्की. राजकारणात आणि वैयक्तिक जीवनात तुमचा आवडता मित्र? लहान आहेत माणसं, फार मोठी नाही आहेत. ठीक आहे, पण नाव ऐकून घ्यायला आवडेल. माझा जुना मित्र एक आहे पुण्यातला, प्रदीप चौगुले म्हणून. बरं. तो माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला माझा खरा साथीदार. मी शिक्षण पूर्ण करून पुण्याहून इथं आलो, त्यामुळं आमचं परत भेटी जरा कमी व्हायला लागल्या. त्यामुळं बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याचा प्रभाव राहिला नाही. आणि राजकीय मित्र? मिरज तालुक्यात एक शिपूर म्हणून गाव आहे, तिथले देसाई म्हणून एक आहेत, तात्या देसाई. बरं. ते राजकारणात म्हणजे त्यांच्याशी चर्चा करावी असं मला बऱ्याच वेळा वाटतं आणि त्यांचा आधार वाटतो राजकारणात. व समाजातली खरी माहिती मला देतात. परखडपणाने एखादी गोष्ट या रस्त्याने जाऊ नका हे सांगतात हक्काने. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आता पुन्हा तुम्हाला कोणाला बघायला आवडेल? अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस का अजून नवं कोणी? अजित पवार.
देशाच्या राजकारणातला तुम्हाला प्रभावी वाटणारा नेता कोण? राहुल गांधी, नितीन गडकरी, नरेंद्र मोदी, अमित शहा का अन्य कोणी? नितीन गडकरी. निश्चित गडकरी साहेबांचे तुमचे चांगले संबंध आहेत, संबंध हे चांगले सर्वांना आहेत. माहिती आहे. गडकरी साहेबांचं कामही सर्वांना माहिती आहे. माहिती आहे. कारण राजकारणातला एक सच्चा कार्यकर्ता, सच्चा नेता आणि कर्तबगार व्यक्ती म्हणून गडकरी साहेबांकडे पाहिलं जातं. निश्चितच नॉन कॉन्ट्रोवर्शियल. नक्कीच. आणि सगळ्या पक्षांमध्ये, सगळ्या विचारांच्या संघटनांमध्ये त्यांचे सगळे मित्रच आहेत. त्यांचा स्वभावही तसा आहे. निश्चित चांगल्या व्यक्तीचं नाव तुम्ही सांगितलं. तर माझी एक विनंती आहे आपल्याला, तुमच्या चॅनलला नावच चांगलं आहे सत्यवेद. प्रत्येक गोष्टीतलं सत्य जाणून घेण्याचा तुम्हाला वेध लागला आहे. तर इथनं पुढच्या काळात काही सामाजिक चुकीच्या कल्पना आहेत, खरं आहे. त्या कल्पनांच्या बाबतीत समाजाला योग्य मार्गदर्शन होण्यासाठी काही लेख तुमच्या ह्याच्यातून यावेत. मटेरियल आम्ही देतो नक्कीच. वेळच्या वेळ. आणि याच ध्येयानं गेल्या 15 वर्षापासून आमचं काम सुरू आहे. तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आहेत. निश्चित आम्ही यासाठी अजूनही प्रयत्नशील राहू. एक वाक्य मी मगाशी बोललो की आपण कुठेतरी एखादा बिघाड झाला की राजकारणी पदाधिकाऱ्यांना नाव ठेवतो, काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना नाव ठेवतो. जनतेच्या झालेल्या चुकांबद्दल कुणाला काय बोलायचं? खरं आहे. कुठे जागाच नाही बोलायला. उलट पक्षी मी एक धाडसाने बोलतो, मला कशाची फिकर नाही आहे. परंतु राजकारणी माणसंसुद्धा जनतेतल्या एखाद्या अपप्रवृत्तीबद्दल बोलायला घाबरतात. नको, कशाला 4 मतं कमी व्हायची आणखीन. खरं आहे. प्रत्येक वेळेला 4 मतं कमी व्हायची हा जर भीतीचा भाग तुमच्या डोळ्यासमोर राहिला, तुम्ही निर्णय तरी कसे घेणार मग? कारण तुमच्या भूमिकेबद्दल मतदारसंघामध्ये उलटसुलट बऱ्याचदा चर्चा होते, चर्चा आहे. लोक बऱ्याचदा काही गोष्टी विरोधात बोलतात, टीका म्हणून बोलतात. म्हणून हा सगळा जो विषय आपण मांडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, ज्या गोष्टी तुम्हाला ऑब्जेक्शनेबल वाटल्या, म्हणजे पटत नाही असं वाटल्या, त्याच्या मागं काय कारण आहे हे शोधण्याचं काम तुम्ही करावं, म्हणजे वाचणाऱ्यांनी बरोबर करावं. आणि मुद्दाम अशी वेळ आणा की त्या बाबतीतला अधिक खुलासा करण्यासाठी माझ्याशी चर्चा करा. नक्की. म्हणजे मग तुमचा गैरसमज होणार नाही. आणि का असं घडलं, पुढील काळातही कोणाला दुसऱ्याला हे करावं लागलं तर का केलं, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. नक्कीच. सरकार, तुम्ही सत्यवेद माध्यम समूहाच्या चॅनलवरती आज आलात. अनेक प्रश्नांची उत्तरं परखडपणानं दिलीत. याच्यातून तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये असणाऱ्या तुमच्या कार्यकर्त्यांना, मतदारांना एक चांगला संदेश या उत्तरातून मिळाला असेल अशी मी अपेक्षा करतो. तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आभारी. प्रेक्षको, ही मुलाखत आपल्याला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच सत्यवेद चॅनलवरती पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.